साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का इथे सत्या असतो तो खोदून खोदून ना पंकजला सगळ्या काही गोष्टी विचारत असतो. त्याला विचारत असतो की काय रे, तिच्या बापाने तिला दिले तर तो तुझ्या अकाउंटला का बरं ट्रान्सफर करेल आणि तुझ्या अकाउंटला का ते पैसे ते तर देविकाच्या अकाउंटला पाहिजेत ना. असं म्हटल्यावरती पंकजचं तर ततपप होतं आणि त्याचाच ततपप झालेला ऐकून इथे देविका बोलू लागते की नाही, त्यांनी ना मला करणार मग मी पंकजला करणार, त्याच्यामध्ये डबल टॅक्स लागेल ना, म्हणून त्यांनी डायरेक्ट पंकजलाच केले कारण का हे पैसे पंकजच्या बिझनेससाठी आहेत ना, म्हणून इथे डबल टॅक्स लागेल ना, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाही तर त्यांनी मलाच केल्या असत्या. असं बोलून देविका असते ना ती सत्याला उडवाउडवीची कारणं देते आणि त्यावर ती सत्याला म्हणते का तुला टॅक्स म्हणजे तरी नक्की माहिती आहे का, तू एक टॅक्सी ड्रायव्हर आहेस तर तू टॅक्सी ड्रायव्हरच राहा, असं म्हणून ना ती त्याचा इन्सल्ट करत असते. आणि त्यावरती सत्या म्हणतो का मी ना कष्टाचं कमवतो आणि मी कोणाकोणाचे पैसे घेत नाही का लुबाडत नाही, आणि टॅक्सीचं म्हणशील ना तर मी सुद्धा टॅक्स भरतो, असं म्हणून ना तो सगळं तिला सविस्तर सांगत असतो. तेव्हा सुधाकर म्हणतो का जेवून घ्या, आणि त्यावर निरुपमासुद्धा म्हणते की जेवून घ्या रे, नका भांडत बसू, आणि सुधाकरांनी सांगितल्याप्रमाणे हे लोक जेवायला बसून घेतात. पण सत्याच्या मनामध्ये मात्र राग आहे ना तो कतकतत असतो. तो म्हणत असतो का ही ना पक्की चॅप्टर आहे आणि हिच्यामुळे ना हे सगळं होत आहे. आणि तेव्हा ना देविकाच्या मनामध्ये येत असतं की देविका म्हणत असते मनातल्या मनात की हा सत्या ना दिसतो तसा नाही, या सत्यासमोर पंकजने तोंड उघडायला नको. आणि इकडे पंकज आहे ना तो आपल्या रूममध्ये ना त्याला पैसे भेटल्यामुळे तो नाचत असतो, गात असतो आणि तो ना खूप खुश झालेला असतो. त्या नादामध्ये ना तो खूपच हॅपी असतो आणि तो गाणी बिणी गात असतो. तेव्हा तिथे देविका येते आणि ती त्याला जोराचा चिमटा काढते आणि त्याला म्हणते काय रे, तुझं तर कधी काय मला कळत नाही, तुला ह्या ज्या डिग्र्या भेटल्यात ना तू स्वतः अभ्यास करून कमवल्या आहेस की तू पैसे देऊन विकत घेतल्यास ना, मला हेच समजत नाही, तुझी अक्कल ना कधी कधी तू घाणच ठेवतोस असं मला वाटतं, असं म्हणून ना ती त्याला बडबडत असते. त्याला म्हणत असते की तुला कळत नाही आहे का, तो सत्या आपल्यावरती किती पाळत ठेवून आहे, त्याला कसली ना कसली चाहूल लागली आहे आणि तुला कळत नाही आहे का, तो आपल्याकडून सत्य वदवून घेण्यासाठी हे सगळं करत आहे आणि त्याच्यापासून ना जरा सावधानच राहा. तो ना दिसतो तसा नाही आहे, तो आपल्याला मध्ये मध्ये येऊन ना आडी करत आहे आणि तो आपल्याकडून सगळं काही भांडं फुटावं म्हणून ना तो त्याचे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे ना तू जरा सावध राहा. आणि त्यावरती देविका म्हणत असते का तू आता बघ मी आता काय करते, हे लोक आपल्याला व्यवस्थित जगू देत नाही आहेत ना, ह्यांच्या ना मनामध्ये कधीच वाटत नाही का आपल्याकडे पैसे यावे. तर त्यावरती पंकज म्हणत असतो का मग आता काय करायचं, ते तसेच वागणार आहे, तो सत्या तसाच आहे आणि सत्या किती शहाणा आहे हे चांगलंच माहिती आहे. त्यावर देविका म्हणते का मग आता समजेल ना की देविका काय आहे, देविका पण दाखवून देईल ना की काय चीज आहे, असं म्हणून ना तिच्या डोक्यामध्ये ना काहीतरी प्लॅन आहे ना तो शिजत असतो. आणि तेव्हा ना इकडे मीरा असते, ती सकाळी उठून ना सगळ्यांसाठी चहा बनवत असते आणि ती एकटीच असते की ती सकाळी उठून सगळ्यांसाठी कामं नाश्ता वगैरे सगळं काही करत असते. आणि तेव्हा ना तिथे निरुपमा येते आणि निरुपमा म्हणते काय गं अजून चहा झाला नाही का, किती वेळ लागतो चहा बनवायला, आणि तू अशी काय आहेस, एवढा धांदटपणा कशाला पाहिजे, पटकन चहा बनवायचा आणि द्यायचा ना. त्यावरती ती तिला ना खूप ओरडत असते. तेव्हा मीरा म्हणते का हो झाला आहे 2च मिनटं. त्यावरती निरुपमा म्हणते का हो तू असा माज दाखवत आहेस ना जसे की 25 लाख तुझ्या घरूनच आले आहेत. त्यावरती इथे मीरा म्हणते का नाही, उकळी आली ना का होईल 2 मिनटामध्ये, मी आणून देते, तुम्ही थांबा. त्यावर देविका विचार करत असते की आताच ही योग्य वेळ आहे तिथे जाऊन ना आपल्याला बोलायची. तेव्हा ना ह्या दोघींचं तिथे बोलणं चालू असतं. निरुपमा मात्र मीराला ओरडतच असते. तेव्हा तिथे देविका येते आणि ती म्हणते की अहो आई, हिच्या घरातून 25 लाख काय, 25 रुपये आले ना तरी खूप मोठे आहे, ह्यांची लायकीच नाही आहे तेवढे पैसे द्यायची. आणि हिच्या घरचे येतात तेव्हा काय देतात, तो 2 केळी आणि 3 चिकू देतात आणि निघून जातात, त्यांची कुठे लायकी आहे एवढे पैसे द्यायची. असं म्हणून ना ती बिचाऱ्या मीराची लायकी, तिच्या घराचं सगळं काही वाईट आहे ना ती बोलत असते आणि तिचा ना अपमान करत असते. हे सगळं मीराला आवडत नसतं पण सहन करण्याशिवाय काही पर्याय नसतो. तेव्हा ना देविका असते ती तिला खूप घालून पाडून बोलत असते. तिला म्हणत असते की आई, ह्यांना ना म्हणजे हिला आणि हिच्या नवऱ्याला ना आमच्याकडे पैसे आलेत ना ते बघवतच नाही. आम्हाला पहिले वाटायचं की जाऊ दे बिचारे गरीब आहेत, आम्हाला हिची दया यायची, पण ना हे लोक असे नाही आहेत, हे ना खूप वाईट आहेत, ह्यांच्या मनामध्ये ना खूप वाईट विचार आहेत आणि हे लोक ना खूप वाईट कपट करतात आणि हे लोक ना आमच्यावर जळतात. असं म्हणून ना देविका ही निरुपमाला आहे ना ती चण्याच्या झाडावर चढवत असते. आणि देविका तेव्हा मीराला म्हणते की आधी जाऊन ना स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे, तो काय करतो आणि काय नाही. असं म्हटल्यावरती मीराला मात्र प्रचंड वाईट वाटत असतं. तेव्हा निरुपमा म्हणते की हो ना, ती अशीच आहे, ह्यांच्या घरून काय येणार आहे आणि तुझ्या घरून आला आहे तर तुझ्यावर जळत आहेत. असं म्हणून ना निरुपमासुद्धा ते देविकाच्या नादाला लागून ना मीराला बडबडत असते. निरुपमा अशी असते का तिला पैसा दिसला का सगळं काही ती त्या पैशाच्या मागानेच बोलणार, भले मध्ये चुकीचं असलं तरी ती देविकाच्याच बाजूने बोलणार. आणि त्यावरती इथे मीरा मात्र सगळं काय ऐकत असते. मीरा म्हणते का असं काही नाही आहे, माझा नवरा चांगला आहे, मला सगळं काही माहिती आहे. आणि
त्यावरती मीरा म्हणत असते का तू काय केलं गं तुझ्या नवऱ्याने, इथे बाबांचे पैसे घालवून बसला आहे, ते द्यायचे तर तू हे काय करत आहे. असं म्हटल्यावरती निरुपमा म्हणते का तो देईल पैसे, तुला काही काळजी करायची गरज नाही, बाबांचेच पैसे आहेत ना, तो देईल. असं निरुपमाचं वक्तव्य ऐकल्यावरती मीरा म्हणते का असं नाही आहे, तुम्ही जेव्हा माझ्या नवऱ्याला बोलता ना तेव्हा तिने तिच्या नवऱ्याचं पण बघितलं पाहिजे का तिच्या नवऱ्याने त्या मुलीच्या नादी लागून एवढा 35 लाखाचा घोटाळा केला, तो रिटर्न द्यायचा तर नाही आणि इथे येऊन माझ्यासमोर तोरा दाखवताय का. त्यावर निरुपमा म्हणते का तुझी जीभ आहे ना आजकाल खूपच चालायला लागली आहे, तू ना आम्हाला खूपच बोलायला लागली आहेस, जरा तोंडावरती ना नियंत्रण ठेव, तू तुझ्या ना लायकीत राहा. असं म्हटल्यानंतर देविका म्हणते का हां तू ना तुझ्या लायकीत राहा आणि जाऊन ना आधी स्वतःच्या नवऱ्याला बघ. असं म्हटल्यावरती निरुपमाला प्रचंड राग येत असतो मीराचा, पण मीरा पण खूप फुगून आहे ना तिथून निघून जाते आणि निरुपमा असते ती तिच्याकडे ना रागाने बघत असते आणि म्हणत असते हे लोक ना असेच आहेत आणि ह्यांच्या ना नादी लागून काही फायदा नाही. तेव्हा ना निरुपमाला सुधाकरचा आवाज येतो, तेव्हा ती म्हणते का आली आली आणि म्हणून ना ती निरुपमासुद्धा तिथून निघून जाते. आणि तेव्हा इथे देविका ना एकटी असते, तेव्हा देविका म्हणत असते का माझ्या नादी लागलात का तर काही खरं होणार नाही. ही देविका अशी आहे ना, हिला आग लावतासुद्धा येते आणि आग विझवतासुद्धा येते. असं म्हणून ना ती स्वतःलाच शाबासकी देत असते आणि म्हणत असते का माझ्या प्लॅनप्रमाणे आता ह्यांच्यामध्ये आग लागली गेली आहे. आणि इकडे सत्या मात्र त्याची छान आहे ना ती टॅक्सी ना मस्तपैकी छान धुवून आहे ना तो सजवत असतो, कारण का तर त्याला धंद्यावर जायचं असतं ना, त्यामुळे तो त्याची टॅक्सी आहे ती मस्तपैकी छान ना क्लीन करून ठेवलेली असते त्याने. आणि त्याचवेळी ना तिथे मीरा आलेली असते आणि मीरा ना त्याला बघून खूप चिडचिड करत असते, पण तिला समजत असतं की सत्या तर खूप खुश आहे, पण आपल्याला त्याला बोलणं गरजेचंच आहे आणि म्हणून ना ती प्रचंड चिडलेली असते. ती त्याच्याकडे तनतन करत असते आणि ना रागारागाने आलेली असते. तेव्हा सत्या मात्र त्याची गाडी आहे ना ती पूर्णपणे क्लीन करून झालेली असते. मीरा काय करते त्याची क्लीन करून झालेली असते ना तर त्याच्यावरती ना परत ती पाणी टाकते. तेव्हा सत्या तिला म्हणतो की हे बघ मीरा मला ना मदतीची गरज नाही आहे, तू नको करू असं सगळं काही, माझं सगळं काही करून झालेलं आहे, तू परत परत पाणी टाकून टाकून माझं काम वाढवते आहेस, मला लवकरात लवकर धंद्यावर जायचं आहे, मला काम करायचं आहे, तू असं करशील तर मला वेळ लागेल. असं तो ना तिला समजावत असतो, पण मीरा असते का ती एवढी भडकलेली असते का ती ना रागाच्या भरामध्ये एक नाही तर 4-5 असे मग असतात ना ते भरून आहे ना ती त्याच्या गाडीवरती टाकते आणि तिची गाडी असते ना ती पुरं जगी साबणाने ना विझवून टाकते. तेव्हा सत्या म्हणतो की अगं बाई काय झालं आहे तुला. त्यावरती इथे मीरा ना मात्र चिडून फुगून उभी असते. तेव्हा ना सत्याला समजतं की ना काहीतरी झालेलं आहे, यांच्या आवाजामध्ये ना काहीतरी गडबड आहे. त्या मीरा सांगू लागते की तुम्ही सगळे करता आणि ऐकावं मला लागतं, ती देविका, त्या देविकामुळे सगळं काही होत आहे आणि तुम्ही सगळं करता, तुम्ही असे वागता, तुम्ही स्वतःला शाणेच समजता. असं म्हटल्यावरती सत्या मात्र शांतपणे ऐकत असतो. सत्या म्हणत आहे की काय झालं आहे ते मला सांगा, त्या देविकाने काय केलं आहे का. मी जातो तिथे आणि देविकाला बोलतो. तेव्हा ती त्याला थांबवते आणि बोलते गप्प बसा, काय आहे लगेच जायचं. मी जरा देविका काय बोलली का तुम्ही लगेच चालले, लगेच भांडायला चालले. तुम्ही सांगलीचे राजा आहात का, तुम्ही स्वतःला सांगलीचे राजा समजता का डॉन आहात, महाराज आहात, की तुम्हाला सगळं काही समजतं आणि तुमच्या सगळ्या गिरीमध्ये सत्यागिरीमध्ये सगळं काही चालतं का. असं म्हणून ना ती बडबडत असते आणि त्याला म्हणत असते की स्वतःचं शहाणपण आहे ना जरा कमी करा. असं म्हटल्यावरती ना तिथे सगळीजणं बाकीचे लोक जमलेले असतात आणि ती सत्यावरती ना हसत असतात. तेव्हा सत्या म्हणतो की सगळी लोकं जमले आहेत. असं म्हटल्यानंतर तो मग त्या सगळ्या लोकांना म्हणतो की आता जा, आता इथे ना सगळं काही झालं आहे. असं म्हणून ना त्या लोकांना हकलवून लावतो. त्यानंतर सत्या आहे का तो मीराला विचारतो की अरे पण झालं तरी काय, तू अशी का करत आहेस, शांत हो ना, आम्ही सगळं काही करतो आहे ते तुझ्यासाठी करत आहे. असं म्हटल्यावरती इथे मीरा म्हणते का ती देविका, इथे पैसे तर त्यांना स्वतःच्या बापाकडून भेटले नाही आहेत, पण असं सगळं आव आणत आहेत का माझ्या बापाकडून भेटले आहेत आणि त्याचा दोष आम्हाला लागतो ना की आमच्या घरच्यातून काही येत नाही, आम्ही काही करत नाही. असं म्हणून तिची चिडचिड होत असते आणि त्याच्या भरामध्ये ना ती इथे सत्यावरती रागवत असते आणि सत्याला बडबडत असते. तेव्हा सत्या आहे का तो तिला मनवण्यासाठी तिला गुदगुल्या करत असतो, कारण का जर तिला गुदगुल्या झाला तर ती ना खूप जोराजोराने हसू लागते, म्हणून ना तो तिला गुदगुल्या करत असतो. आणि त्या गुदगुल्याच्या याच्यामध्ये इथे मीरा असते ती छानपैकी हसू लागते आणि तिनं नंतर मग नॉर्मल होते. मग ती काहीच त्याच्याकडे तक्रार करत नाही. ती म्हणते का तुम्ही काय करत आहात, इथे रस्त्यावरती असं करणं योग्य आहे का. त्यावरती सत्या म्हणतो का बरं तू सगळ्यांसमोर माझ्यासमोर असं मला ओरडू शकते तर मी तुला हसवू नाही का शकत, तेवढा पण माझा तुझ्यावरती अधिकार नाही आहे का. असं बोलून ना तो तिला छानपैकी हसवत असतो. तेव्हा म्हणत असतो की आता चल ना, मूड फ्रेश कर ना, तुला माझ्यावर विश्वास आहे ना. त्यावरती मीरा म्हणते का हो माझा विश्वास आहे आणि ती ना खूप जोरजोरामध्ये हसू लागते आणि ती हसल्यामुळे ना तिचा राग सगळा गेलेला असतो. उलटं तिला ना त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटत असतं आणि ते ना खूप अशी छान रोमॅन्टिक त्याचा सीन चालू असतो. ते एकदम हसत असतात आणि ती हसताना ना सत्या मात्र तिच्याकडे बघत असतो.
तेव्हा मीरा म्हणते का तुमचं काय चाललं आहे अहो रस्त्यामध्ये. तेव्हा सत्या म्हणतो की अगं तूच माझा हात धरला आहेस ना, तूच मला जाण्यापासून थांबवत आहेस. तेव्हा मीरा म्हणते का मी कुठे धरला आहे, तुम्हीच तर माझा हात धरला आहे ना, मी तर धरलाच नाही आहे. असं म्हटल्यावरती इथे ती ना त्याला बोलत असते की तू माझा हात धरला आहेस, मी नाही. त्यावर सत्या म्हणतो का नाही नाही, हे बघ ना तूच धरला आहेस माझा हात, असं बोलून तो तिला दाखवत असतो. तेव्हा मीरा म्हणते का हे बघा इकडे या, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, थोडंसं जवळ या, असं म्हणून ना ती सांगत असते. तेव्हा इथे सत्या म्हणतो का पण आपण तर रस्त्यामध्ये आहोत, तुला कळतं तरी आहे का की काय करतेस. त्यावरती मीरा म्हणते का अहो या तर, असं काही नाही आहे, असं म्हणून ना ती त्याला बोलवत असते. आणि तो जवळ आल्यावरती ना सत्या असते ना तो एकदम खुश झालेला असतो. आणि तेव्हा मीरा असते ना ती सत्याच्या ना डोळ्यामध्ये साबणाचे पाणी टाकते. आणि तेव्हा ना थोडंफार का ना होईना सत्याला ते डोळ्यामध्ये झोमत असतं. पण ते नंतर आहे ना बरंसुद्धा होतं. पण त्याच्यानंतर सत्या असतो ना हे मीरा जवळ यावी, मीराने आपली काळजी घ्यावी म्हणून ना तो नाटक करत असतो की ती आपल्याजवळ येईल, ती आपल्याला फूक वगैरे मारेल ना, म्हणून आहे ना सत्या हे नाटक करत असतो. आणि हे सगळं ना मीराला हळूहळू समजू लागतं. मीरा म्हणते का हो का, तुम्ही तर नाटकच करत आहात, तुमच्या काही लागलं नाही आहे. तेव्हा सत्य म्हणतो का नाही नाही लागलं आहे अगं, माझ्या झोंबत आहे. आणि म्हणून ना तो जोराजोरामध्ये उड्या मारत असतो. पण मीराला मात्र समजलेलं असतं की हा ना नाटक करत आहे. तेव्हा सत्य पण नॉर्मल होतो का त्याला कळतं का नाही आता हिच्यासमोर अजून नाटक करायची गरज नाही. तेव्हा मीराच ते का म्हणते का झालं का, तुमचे ही नाटकच आहेत ना, मला सगळी माहीत असतात. आणि असं बोलल्यावरती सत्य आहे का ना तो मीराला कमरेपासून खेचून घेतो आणि तिला ना एकदम जवळ घेऊन तिच्याशी असं एकदम भर रस्त्यामध्ये जवळ आलेला असतो. तेव्हा मीरा म्हणत असते की अहो आपण रस्त्यामध्ये आहोत, सोडा मला. पण इथे सत्य असतो का तो तिला सोडत नाही. त्यावरती सत्या आणि मीराचं ना असं छान असं गोडे ना बोलणं चालू असतं. आणि त्यांचा असा रोमॅन्टिक क्षण आहे ना तो सगळ्या दुनियेसमोरच असतो. म्हणजे ना सगळ्यांसमोर चालू असतो. भर रस्त्यामध्येच ना ते लोक एकमेकांच्या जवळ आलेले असतात, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून ना सगळं काही बघत असतात आणि बोलत असतात. आणि त्यांचा हा रोमॅन्टिक क्षण असतो ना, त्यानंतर मीरा म्हणते का जावा आता, कामाला जायला पाहिजे, तुम्ही पण तुमच्या कामाला जावा, मी पण ना माझ्या कामाला जाते. असं म्हणून ना सत्या मात्र त्याच्या टॅक्सीमध्ये बसतो, कारण का त्याला भाडी मारायची असतात ना त्यासाठी. आणि मीरा मात्र घरी जाण्याच्या तयारीत असते, कारण तिलासुद्धा तिच्या शॉपवर जायचं असतं. त्यावर ना ते लोकंसुद्धा एकमेकांकडे बघत असतात आणि म्हणत असतात की आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे ना हे एकमेकांना दाखवत असतात आणि ना ते व्यक्त करत असतात. आणि ते लोक त्यांच्या मार्गाला गेल्यानंतर इथे देविका असते, ती तिच्या मैत्रिणीला भेटली असते आणि तिला सांगत असते की तू ना आता पहिल्यासारख्या ना त्या ऑर्डर घेत जा, मी ना येत जाईल. त्यावर ती मैत्रीण म्हणते का अगं पण तुझी सासू तुला पाठवेल का. त्यावर देविका म्हणत असते की अगं माझी सासू अशी आहे ना की तिला पैसे दाखवला ना का ती पैशाच्या बरोबर मागे मागे येते, एवढी ना ती पैशाला हावरट आहे. असं म्हणून ना ती सासूला नावं ठेवत असते आणि ना हसत असते. त्यावर तिची मैत्रीण म्हणते का हो गं, तू तर भारीच आहेस, तू नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडकडून पैसे घेतलेस आणि ते तुझ्या सासऱ्यांचे असून पण तू सासऱ्यांना सासूला दिले नाहीस, तुझ्या त्याच्या नवऱ्याकडे ठेवलेस आणि आता तर काय ते पैसे स्वतःच गिळून टाकणार आहेस, म्हणजे तू ना भारीच आहेस. असं म्हणून ना ती तिची स्तुती करत असते आणि तिला म्हणत असते तू खूपच ग्रेट आहेस गं. त्यावरती देविका म्हणते का हो, ते तर करणं आहेच ना, तुला तर माहिती आहे ना मी कशी आहे आणि त्यांना कशाला पैसे द्यायचे. असं म्हणून ना ती इथे तिच्या घरातल्यांना, नवऱ्याला, सगळ्यांना नावं ठेवत असते. आणि तेव्हा तिची मैत्रीण असते, ती म्हणत असते तू भारी आहेस, तू छानपैकी ना गंडवलंस आणि सगळे पैसे ना आता हडपलेस. त्यावरती इथे देविका म्हणत असते का हो तुझं बरोबर आहे. आणि त्यानंतर तिची ती मैत्रीण असते ना ती म्हणत असते का पण हे तर सगळं कोणाला समजणार नाही ना, तुझ्या घरच्यांना समजल्यावर तू काय करणार आहेस. त्यावर ती म्हणते का समजेल तेव्हा बघू. आणि त्याच्यानंतर तिची मैत्रीण असते ना ते डायमंडचं ना घड्याळ आलेलं असतं, ते ना इथे देविकाला दाखवत असते आणि तिला म्हणत असते का हे बघ हे डायमंडचं खरं घड्याळ आहे आणि ना हे आता माझी मैत्रीण आहे ना ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करत आहे. त्यावर देविकाला तर ते घड्याळ खूप आवडतं. देविका म्हणते खूप सुंदर आहे गं, मला तर खूप आवडलं, कितीला आहे हे घड्याळ. त्यावर ती मैत्रीण असते, ती म्हणते का हे खरं तर 1.5 लाखाला आहे, पण डिस्काउंट वगैरे करून 1 लाखापर्यंत होऊन जाईल. त्यावर देविका म्हणते का मला तर हे घड्याळ पाहिजे. आणि इकडे घरी मीरा, पंकज, सत्या, रवी, रिया सगळे बसलेले असतात. तेव्हा रवी आहे ना त्याचे प्रयत्न चालूच असतात. तो म्हणत असतो की पंकज साहेब, आणि रवी पण म्हणत असतो काही तुला ना साहेबच बोललं पाहिजे, कारण का तुझ्याकडे एवढे पैसे आहेत आणि ज्या माणसाच्या अकाउंटला एवढे पैसे असतात त्याला जर आपण साहेबच बोलतो ना, आणि तू तर एकदम शेटच आहेस. असं म्हणून आहे ना पंकजला ते लोक ना जाण्याच्या झाडावर चढवत असतात आणि पंकज पण ना असं जाण्याच्या झाडावर चढत असतो का त्याला त्याचं पण समजत नसतं. त्यावरती सत्या म्हणतो का हो तुझ्याकडे एवढे पैसे आहेत ना तर भारीच आहे रे, असं म्हणून ना त्याला तो गंडवत असतो.
तेव्हा सत्या आहे ना, तो राहून राहून पंकजला ना टोचून टोचून बोलत असतो. तो पंकजला म्हणत असतो की वा रे पंकज, तुझं तर ना सगळं भारीच आहे. तुला ना त्या मुलीने फसवलं, तुला तिला टांग दिली आणि तुला आता तुझ्याकडे पैसे आलेच ना, म्हणजे तू काही वेळेला कसा होतास आणि आता कसा झालास, असं म्हणून आहे ना सत्या असतो तो त्याला लाडीगुडी लावून पण त्याच्याकडून सगळं वदवून घेण्यासाठी तो सगळे प्लॅन करत असतो आणि तो बघत असतो की हा काय बोलत आहे. तेव्हा पंकज मात्र काही बोलत नसतो. तेव्हा रवीसुद्धा त्याला म्हणत असतो की हो रे, तुझं तर ना जाम ग्रेट आहेस, तू तर खूप भारी आहेस. आणि तेव्हा मीरा असते ती विचार करत असते की आता ह्यांनी मला इशारा केला का मी रेकॉर्डिंग स्टार्ट करणार, म्हणजे की आईबाबांना समजेल ना की हा पंकज नक्की काय आहे आणि पंकजच्या तोंडातून हे सगळं येणार. तेव्हा ना रियासुद्धा हे सगळं म्हणत असते की वा वा, भारी भारी, कारण रियालासुद्धा माहीत असतं की पंकजने काय मोठा घोटाळा केला आहे. तेव्हा रवी आहे का तो म्हणत असतो की हो ना, मस्तच, पंकज तर खूप ग्रेट आहे आणि तुझं ना आता सगळं बदललं. त्यावरती रिया पण म्हणत असते की हां, जे होत आहे ते चांगलं. आणि इकडे मीरा असते ती मात्र तिने ना रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं असतं, जेणेकरून इथे पंकज काय बोलेल हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होईल. त्यावरती ना रवी म्हटल्यानंतर पंकज म्हणत असतो का हो, मी का पैसे सोडणार आहे का, मी माझे पैसे असेच कसे सोडू देईल का, माझे आहेत ते पैसे, मी तिच्याकडून घेऊनच राहणार. असं तो बोलल्यावरती सगळ्यांना 5 मिनिटासाठी समजतं की हे सगळे पैसे आहेत ना ते सारिकानेच दिलेले आहेत आणि हे सगळं पंकज स्वतःच्या तोंडून बोलायला लागलं आहे. आणि ते सुद्धा ना रियाला समजूसुद्धा लागतं. तेव्हा ती सुद्धा शांतपणे ऐकू लागते. पण पंकजला असं वाटत असतं की ह्यांच्यासमोर ना काही बोलायला नको, आपण ना जाऊया. कारण का त्याला ना हे लोक प्रश्न विचारत असतात की आता बिझनेस काय करणार आहेस, कसं काय करणार आहेस, सासऱ्यांना तू भेटलास का, असं वगैरे बोलल्यावरती इथे पंकज मात्र शांतपणे बसला असतो. आणि इथे मीरा असते का ती सगळं काही रेकॉर्ड करत असते. तेव्हा पंकज ना थोड्या वेळासाठी शांत होतो. त्याला सगळं समजतं की आता ना आपण काही बोललं नाही पाहिजे. तेव्हा तो म्हणतो का थांबा ना, मी आलो, जरा मी देविकाशी बोलून येतो, देविकाला घेऊन येतो. असं म्हटल्यावरती सत्या म्हणतो का बस रे, काय सारखं देविका देविका, बस, इथं देविकाचं काय काम आहे, असं म्हणून ना तो त्याला बोलत असतो की बस. पण पंकज असतो का तो म्हणतो का नाही नाही, देविकाला सांगितलं पाहिजे काय आहे बिझनेसचं सगळं, असं म्हणून ना तो तिथे देविकाच्या मागे जात असतो. कारण त्याला माहिती आहे जर मी एकटा सापडलो तर हे लोक मला प्रश्न विचारून विचारून मला भांबरवून टाकतील आणि माझं काही खरं होणार नाही. त्यामुळे ना एवढा फोर्स करूनसुद्धा ना पंकज आहे का तो खाली जाऊन निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच त्याला करता जायचं देविकाकडे, पण तो प्रयत्न खाली निघून जायचा करत असतो. आणि त्याच्यानंतर सत्य असतो की अरे तू जरा बोल तरी, तुझं एवढं छान असं तुला पैसे बिसे भेटले, तू काय पार्टी बिर्टी देणार आहेस का नाही, तुला सख्या भावांना तू विसरला असंच. असं बोलल्यावर पंकज मात्र बोलतो की नाही, आता कुठेतरी वेगळा विषय आहे, आता बसलं पाहिजे. त्यावर रवीसुद्धा म्हणू लागतो की हां रे, तू आम्हाला पार्टी बिर्टी देणार आहेस का नाही, तुला पार्टी बिर्टी आम्हाला द्यायची आहे का नाही, असं म्हणून ना तो त्याच्याकडून पार्टी मागत त्यांना म्हणत असतो की पार्टी ना आम्हाला सुकी नाही पाहिजे, पार्टी आम्हाला ओली पाहिजे. त्यावरती सत्यासुद्धा म्हणतो की हां, मस्त दारूची ना आपण पार्टी करू, छान आहे ना, आपण एन्जॉय करू. आणि ह्यांच्या लोकांचं असं पार्टी बिर्टीचं ऐकून, दारू बिरूचं ऐकून मीरा आणि रियाला ना खूप राग येतो. तेव्हा मीरा म्हणते का नाही ना, दारू प्यायलात ना तर बघा. त्यावरती रियासुद्धा म्हणते का नाही हां, दारू नाही प्यायची, मी तुला आत्ताच सांगते रवी, तुला मी सांगितलं आहे ते समजून घे. त्यावर नंतर नाही हो नाही हो करून रिया म्हणते का ठीक आहे, एकच बिअर पी. पण इथे मीराला मात्र आवडत नसतं की याने दारू पियालेलं, कारण तिला माहीत असतं सत्याचं दारू प्यायला तर सगळं काही वाट लागून जाईल. पण इथे रिया म्हणत असते की ठीक आहे रवी, तू एकच बिअर पी, एक बिअरवरती तुझं सगळं होऊन जाईल. आणि ना तो तिला ओके वगैरे म्हणतो आणि सगळं प्लॅन मुताबिक होत असतं. आणि तेव्हा सत्यासुद्धा म्हणत असतो का हां, आता मज्जा येणार, आता पार्टी होणार. असं म्हटल्यानंतर रवीसुद्धा खूप खुश असतो आणि त्यावरती पंकज म्हणतो का देतो ना मी पार्टी, मी कुठे बोललो नाही देणार पार्टी, मी देणार पार्टी, आजच आपण पार्टी करू. असं म्हटल्यावरती रियासुद्धा खुश होते की बाबा चला, यांच्या पार्टीच्या नादाने काही ना काहीतरी होणार आहे. आणि असं म्हटल्यानंतर इथे मीरासुद्धा सत्याला बडबडायचं की तुम्ही दारू घ्यायची नाही. तेव्हा सत्या म्हणतो की नाही गं, मी जराशीच घेईन, काही होणार नाही, असं म्हणून तो तिला टाळटाळ करत असतो. आणि तेव्हा पंकज असतो तो सांगत असतो की थांबा, आता ना मला देविकाला सांगायला पाहिजे पार्टी बिर्टीबद्दल. तेव्हा रवी म्हणतो का ठीक आहे ठीक आहे, तुला काय करायचं ते कर, पण संध्याकाळी आम्हाला पार्टी मात्र दे आणि ती पण ओली पाहिजे. त्यावर देविकाला मी सांगून येतो, असं म्हणून ना पंकज तिकडे जातो आणि तो ना देविकाला सांगण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो. तेव्हा तो गेल्यानंतर सत्य आहे का तो म्हणत असतो का आता बघा, हा बबड्या आहे ना दारू पिल्यावर सगळं काही ओकून टाकेल. त्यावरती
ते रिया म्हणते का पण तुम्ही जास्त प्यायची नाही आहे. तेव्हा सत्या म्हणतो का आम्ही पिणारच नाही आहे जास्त, आम्ही सगळं त्याच्याकडून वदवून घेणार आहे, आम्ही रेकॉर्डिंग चालू करणार आहे. तुम्हीसुद्धा देविकाच्या इथे जा आणि तिथे रेकॉर्डिंग चालू करा आणि तिला प्रश्नावर प्रश्न आहेत ना ते विचारत राहा आणि रेकॉर्डिंग मात्र चालू ठेवा. असं आहे ना सत्या त्याच्या प्लॅनप्रमाणे सांगत असतो. तो म्हणत असतो की आता ना ह्या बाबड्याकडून ना मी सगळं काही वदवूनच घेतो. बघतो हा पंकज आहे ना कसा सांगत नाही की ते पैसे कोणी दिले म्हणून. आणि असं म्हणून आहे ना त्यांच्या सगळ्या प्लॅनप्रमाणे ना सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या चालू असतात. आणि नेक्स्ट ना ते सगळं काही पुढे ना होत असतं आणि त्यांची ना मस्तपैकी छानपैकी अशी पार्टी चालू असते.